आता स्कॉलरशिपच्या परीक्षा होत आहेत. स्कॉलरशिपच्या परीक्षेबाबत आपली कशा प्रकारे तयारी चालू आहे आणि काय काय सुविधा केलेल्या आहेत तिथं? नमस्कार. या ठिकाणी पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीसाठी आपल्या तालुका स्तरावर एकूण 19 केंद्रावर परीक्षा होणार आहे. यामध्ये 3199 विद्यार्थी इयत्ता पाचवीसाठी प्रविष्ट झालेले आहेत आणि इयत्ता आठवीसाठी एकूण 9 केंद्रावर आपली परीक्षा होत आहे. याच्यामध्ये 1663 विद्यार्थी या ठिकाणी नोंदवलेले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांमधील 5वी 8वीचे विद्यार्थी, त्याचबरोबर इयत्ता 5वी 8वीचे हायस्कूलचे विद्यार्थी आणि इंग्लिश मिडियमचे सुद्धा या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. पहिल्यांदाच यावर्षी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे. याची मुख्य कारणं आहेत की 3-4 वर्षामध्ये आपली गुणवत्तेच्या दृष्टीने आपण घेतलेल्या कार्यशाळा, त्याचबरोबर घेतलेल्या सराव परीक्षा असतील आणि यावर्षी माध्यमिक शिक्षण विभागाने गुणवत्ता संवर्धन हा जो उपक्रम माध्यमिक शाळांसाठी राबवला, त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेतील सहभाग हा जो मुद्दा होता, त्याच्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. आपण वर्षभर जूनपासूनच या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने तयारी केलेली आहे. 5वीचे वर्ग शिक्षक, 8वीचे वर्ग शिक्षक यांच्यासाठी तालुका स्तरावर आपल्याला कार्यशाळा झालेल्या आहेत. त्याचबरोबर सराव परीक्षा आपण तालुका स्तरावर पण घेतलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेने सुद्धा सराव परीक्षा घेतलेल्या आहेत. त्यामुळे वर्ग शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी यावर्षी पहिल्यांदा चांगली तयारी घेतलेली आहे. काही वर्ग शिक्षकांनी मे महिन्यामध्ये आणि दिवाळीमध्ये सुद्धा ज्यादा तास सुट्टीच्या दिवशी घेतलेले आहेत. त्यामुळे अपेक्षित आपली पूर्वतयारी झालेली आहे. परीक्षा संचालक नियुक्ती असतील, पर्यवेक्षक नियुक्ती असेल, माध्यमिक प्राथमिक यांच्या केंद्रप्रमुख यांच्या सहकार्याने आपण ती नियुक्ती केलेली आहे. परीक्षा MPSP परीक्षा परिषदेने आज ऑनलाईनची मीटिंग घेतलेली आहे आमची आणि आपण परवा सर्व केंद्र संचालकांची मीटिंग पंचायत समिती कार्यालयामध्ये घेणार आहोत. तर या दृष्टीने आपली पूर्वतयारी, बैठक व्यवस्था असेल, बेंचेस असतील, ब्लॉक असतील, इमारत असेल, या सगळ्या दृष्टीने पाण्याची सुविधा असेल, यांची तयारी आपली पूर्ण झालेली आहे. येणारं जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगचा संदर्भ काय असणार आहे? मीटिंगच्या कशा संदर्भामध्ये? ही जी परवा आपण शुक्रवारी 8 तारखेला जी मीटिंग घेणार आहोत, ही पूर्वतयारीची मीटिंग असेल. 7 तारखेला आपण तालुका स्तरावरची संचालकांची मीटिंग घेणार आहोत. याच्यामध्ये प्रत्यक्ष परीक्षेचं कामकाज कसं करायचं, त्यामध्ये येणाऱ्या पर्यवेक्षकांना काय काय कामाच्या सूचना द्यायच्या आहेत, त्या प्रत्येक ब्लॉकमध्ये विद्यार्थी कसे बसतील, ते बसल्यानंतर त्यांची बैठक व्यवस्था असेल, प्रश्नपत्रिका त्यांची वाटप असेल, घंटेचं वेळापत्रक असेल, त्या ठिकाणच्या प्रत्यक्ष सुविधा असतील, भौतिक सुविधा, वायुविजन म्हणजे व्हेंटिलेशन कसं असेल, खिडक्या वगैरे, ह्या सर्व सुविधा. त्याचबरोबर पालक आणि वर्ग शिक्षक यांना परीक्षेच्या गोपनीय कामकाजापासून तेवढं त्यांना बाजूला ठेवण्यात येईल आणि अतिशय काटेकोरपणे ही परीक्षा सुरळीत कशी पार पडेल याच्यासाठी केंद्र संचालकांची आम्ही या ठिकाणी मीटिंग घेणार आहोत. विद्यार्थ्यांचे पालक आहे त्यांच्याबरोबर काही याच्या संदर्भामध्ये चर्चा होते का? पालकांची पालकांची नाही, पालक आता पॉझिटिव्ह बऱ्यापैकी झालेले आहेत. पालकांनी स्वतःहून आतापर्यंत आम्ही तालुका स्तरावरून डोनरच्या माध्यमातून पुस्तक वाटप असेल, प्रश्नपत्रिका सराव असेल, परंतु यावर्षी पालकांचाही चांगला प्रतिसाद भेटत आहे. पालक स्वतःहून पुस्तक आणणे, प्रश्नपत्रिका संच आणणे आणि त्याचबरोबर मुलांसाठी योगदान देत आहेत की मुलांना आता बऱ्याच शाळांचं सकाळी उठवण्यापासून पालकांचं योगदान चांगलं हे आहे आणि गावाला सुद्धा बऱ्यापैकी यावर्षी आम्ही जात नाही किंवा मुलाला नेलं नाही अशा त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. धन्यवाद साहेब. 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजला आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.